समाजातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करण्याची तळमळ, युवकांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि सातत्याने राबविले जाणारे सामाजिक उपक्रम यामुळे युवा समाजसेवक राज दीपक ठाकूर यांनी उरण परिसरात अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक युवक त्यांच्याशी जोडले जात असून भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। राज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याचे कौतुक केले। राज ठाकूर हे केवळ उत्सव साजरे करणारे युवक नसून समाजासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत। त्यांचे कार्य आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आमदार बालदी यांनी यावेळी व्यक्त केले। वाढदिवसानिमित्त कैलासवासी रामभाऊ भोजने सभा मंडप नाईक नगर येथे मेडिकल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, हृदयरोग निदान, फुफ्फुस कार्यक्षमता चाचणी, थायरॉइड तपासणी तसेच नेत्र आणि दंत तपासणीसह विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत भेंडकळ येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम उपस्थित मान्यवर आणि पालकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला। सामाजिक उत्तरदायित्व जपत वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे राज ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आमचा सहकारी, पुतण्या आणि मित्र राज दीपक ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे। पण माझा वाढदिवस मी एकटा कुटुंबात साजरा न करता या आमच्या नाईकनगर वस्तीमध्ये येऊन सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन एक महाआरोग्य शिबिर आयोजित करून अत्यंत उत्साहात समाजासोबत राहणारा असा एक सहकारी आणि त्याचा वाढदिवस, आणि त्याच्याकरता आज आम्ही सर्वजण उरणचे तालुका अध्यक्ष, मंडलाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी राज यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे। पण सोबत या एवढ्या भव्य आरोग्य शिबिराला आज साधारण 300 ते 500 लोक या ठिकाणी वैद्यकीय सुविधा घेतील आणि नक्की हा अवेअरनेस आणण्याकरता आज हे वाढदिवसाचं औचित्य साधून जो एक स्तुत्य उपक्रम केला आहे त्याबद्दल खरोखर राजचं मनोमनी शुभेच्छा आणि पुढील आयुष्याकरता वाटचाल आणि आपल्या आयुष्याबरोबर लोकांचंही आयुष्य दीर्घायुषी होण्याकरताचे प्रयत्न केले। जो हा उपक्रम घेतला आहे त्याच्याकरता असे उपक्रम प्रत्येकाने आपला वाढदिवस फक्त मी स्वतःपुरता न राहता मी समाजाचा आहे, या समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि या समाजाला सोबत घेऊन जाण्याकरता समाजातील शेवटच्या घटकाकरता जे जे उत्तम करता येईल त्यांच्या आरोग्याकरता, त्यांच्या स्थैर्याकरता, त्यांच्या आर्थिक उन्नतीकरता ते करण्याचं प्रत्येकाने संकल्प घेतला तर निश्चित सर्व समाजाचं भलं होईल। आणि सामाजिक कार्यात असलेल्या लोकांनी याची विशेष भान ठेवणं हे आज राजनी ठेवले। त्याच्याकरता मनोमनी अभिमान आणि गर्व आहे की माझा एक सहकारी समाजाशी नाळ जोडून ठेवतोय। स्वतःच्या कुटुंबात 5 स्टार हॉटेलला जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मी एक माझ्या घराजवळच्या वस्तीत जाऊन सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत वाढदिवस साजरा करतोय। हा निश्चित अभिमान आणि गर्व देणार आहे। खूप खूप शुभेच्छा राजला, धन्यवाद। पहिले तर मी धन्यवाद सांगतो सर्वांना आणि धन्यवाद या नाईक नगरवाल्यांना की सगळ्यांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला। आजचं जे हेल्थ कॅम्प चेकअप आहे ते सर्व ECG, डेंटल, आईज चेकअप वगैरे सर्व आहे। म्हणजे जे गरजू लोक जे हॉस्पिटलला करू शकत नाही, म्हणजे आजकाल बघायला गेले तर डॉक्टरची फी एवढ्या वाढल्या म्हणून काही जण जाऊ शकत नाही, तर ते सगळं आपण विचार करून आपण जो हेल्थ कॅम्प ठेवला त्याच्यामध्ये सगळं उपलब्ध केलं लोकांना आणि एका ग्राउंडमध्ये घेतले सर्व, त्याच्याने सगळे त्यांना उपभोग भोगता येतील असं प्रयास केला आहे उपक्रम ठेवायचा। आणि सगळ्यात जास्त तर मेडिकलवाल्यांनी मला सहकार्य केलं की मी फक्त 4च त्यांना सांगितलं होतं ठेवायला, पण त्यांनी ECG, डेंटल चेकअप वगैरे सगळे ॲडिशन करून दिले की ही लोकांना जास्त गरज आहे। त्याच्यासाठी हे आपण एक लोकांना व्यवस्थित एक हे भेटेल त्याच्यासाठी आपण केलं। आमदार देखील बघायला गेले तर सगळे आता आहेत म्हणून सर्व करतात, मोठं करतात, पण ते विनाकारण पैसे वेस्ट करून अर्थ नाही। ते पैसे तुम्ही हॉटेलला वगैरे लावण्यापेक्षा एक गरजू लोकांना जर तुम्ही मदत केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। हेच मी एक डोक्यात आम्हाला महेश शेटनी पण हे सांगितलं की सगळ्या गरजूंना आपण जेवढी मदत करू तेवढं चांगलं, तर तोच एक त्यांचा आपण विचार घेऊन चालत आहोत।